नमस्कार मंडळी. मागच्या वेळेस आपण अध्याय 14 बघितला होता. आज आपल्याला श्रीमद भगवद्गीतेतील 15वा अध्यायाबद्दल माहिती बघायची आहे. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. भगवंत म्हणतात की आपल्या जगात असा एक शाश्वत वटवृक्ष आहे की ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत. असा एक वैदिक मंत्र आहे जो या वृक्षाला जाणतो आणि तो वेदांना जाणतो. त्रिगुणांनी पोषण असलेल्या वृक्षाच्या शाखा वर व खाली आहेत. डहाळ्या इंद्रिय आहेत. वृक्षांची जी मुळे खाली आहेत ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत. याचे वास्तविक रूप अनुभवता येत नाही. आदी अंत आधार जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने या खोलवर गेलेल्या वृक्षाला अनासक्तीच्या भावाने ठेवले पाहिजे. मनुष्याने असे स्थान शोधावे की जेथून त्याला परतावे लागणार नाही. परमपुरुषाकडून सर्व गोष्टीचा प्रारंभ व विस्तार झाला. त्या परमपुरुषाला खोटी प्रतीक्षा, मोह व असत्संग जे जाणतात ते भौतिक सुखदुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त होतात. बद्ध जगातील जीव माझे सनातन अंशाच्या द्वंद्वापासून मुक्त होतात. बद्ध जीवनामुळे मनुष्य मनासहित व सर्व इंद्रियासहित जन्म घेतो. या प्रकारे जीव दुसरे शरीर धारण करतो. कान, नेत्र, जिव्हा, नाक विशिष्ट प्रकारचे इंद्रिय प्राप्त करतो. ज्याला ज्ञानचक्षु आहेत तो योगीजन सर्व पाहू शकतो. ज्याचे मन अविकसित आहे आणि ज्याला आत्मसाक्षात्कार झाला नाही तो हे जाणू शकत नाही. अखिल जगतातील अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित झालेले आहे. चंद्र व अग्नी मीच आहे. मीच चंद्र सर्व वनातील वनस्पतींना जीवन देतो. सर्व प्राणीमात्रांच्या शरीरातील जठराग्नी मीच आहे. 4 प्रकारचे अन्न पचविण्यास प्राण व अपानवायूची निर्मिती सुद्धा मीच करतो. स्मृती, ज्ञान, विस्मृती या हृदयातील गुणांचा मीच उत्पत्ती करता आहे. वेदांचा ज्ञाता मीच आहे. क्षर किंवा च्युत व अक्षर किंवा अच्युत हे जीवाचे 2 वर्ग मीच आहे. भौतिक जगतात सर्व जीव क्षर व आध्यात्मिक जगतात सर्व जीव अच्युत म्हटल्या जाते. अव्ययी भगवंत आहे. मी क्षर व अक्षराच्या पलीकडे दिव्य व श्रेष्ठ आहे. पुरुषोत्तम म्हणून मला जाणतात. अर्जुना, वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा मी आहे. जो जाणेल तो बुद्धिजीवी मनुष्य म्हणून ओळखला जातो. या अध्यायात आपल्याला भगवंताने हा उपदेश केला आहे की जीवनात कोणत्या गोष्टीचा अवलंब करायला पाहिजे व कोणत्या गोष्टीचा त्याग करायला पाहिजे. त्याप्रमाणे अर्जुना तू वाघ व युद्धाला तयार हो असं भगवंत अर्जुनाला सांगतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा.